नमस्कार. ये पा बहिणी सून, मी तुमले हे पारंपरिक वर्तन काहीतरी सांगस, ते तुम्ही ऐका. हे वर्त करापाशी आपलं सौभाग्य वाढस, घरात सुख शांती लाभस. आणि हे वर्तनाविधी असं शे. हे पा पोरियो, तुमले या नवीन जुन्या पद्धती काही माहीत राहतात नाही. त्यामुळे हे देवीनं वर्त शे आणि आम्ही त्याप्रमाणे 10 दिवा 11वा भंडारामध्ये काय काय टाकणं पडस ते मी तुमले सांगी राहिनो. भंडारा दाखवून बाय 11 हराळी, 11 गवण्या जोड्या, 11 खोबराना तुकडा आणि गूळ, सुपारी, आळकुंट, खारीक, बदाम, तूप, थेंबर तूप असं टाकी आणि त्याला झाकण लावानं. त्या झाकणावर स्वस्तिक काढाने. त्याप्रमाणे भंडारा भरणा पडस. आणि भंडारा भरल्यानंतर त्याची कडा थोडंसं पाणी लाई आणि ते झाकणं पडस. झाकण ठेवानं त्यावर. थोडं पाणी लावानं कडले. नाही झाकानं त्याले. झाकल्यानंतर त्या कडा दाबी देवानात आणि त्यानावर बारीक लोळी करी सनी त्यानं स्वस्तिक काढानं. हो मेड्या रास. हो घरातला मुख्यसाठी हो मेड्या रास. आणि या 10 दिवा राहतस. आणि त्या 10 दिवसनी आपण आरती कराने. मग त्या गरम पाणी ठेवानं शेगडीवर गॅसवर. आणि ते पाणी मान त्या चाळणी ठिसणी त्यानावर त्या उकडानात. हा येणे काही 3 पंद्या घिसणी येणी बनाडाने. रई, दोर, गोट्या, कुकू, करंडा, बांगडी आणि आता ये सूत काढानं. आपला पदरले लायसने पदरनं माप घेवानं. ते सूत काढानं ते हळदीना पाणी मान बुडाई घेवानं पहिले. आणि मग त्याला 11 गाठणी माराण्यात. बुडवूस आणि थोडंसं त्याला पिळी घेवानं. आणि आता 11 गाठणी मारण्यात. काय या गाठा मारी घेवाण्यात. आणि गाठणी मारल्यानंतर या 5 कर्म इंद्रियण्या आणि 5 ज्ञान इंद्रियण्या. आणि त्या 5 गाठी ज्ञान इंद्रियण्या आपण साठवाय ठेवाण्यात. आणि कर्म इंद्रियण्या गाठी सोडी देवाण्यात. आणि अशा याप्रमाणे देवीना फोटो ठेवाना. तर पार्वतीने शंकरले प्रसन्न करासाठी काय होतं तर आपली पारंपरिक पद्धत प्रमाणे हाय वर्त तुम्ही चालू ठेवा. आणि मनचे घर भंगो पण वर्त ना भंगो. आणि नंतर शेवटी आरती कराने देवीनी झाकी ठेवानात. आणि दुसरा दिवस ते जानवं कुवारी पूर्ण गळामान टाकी देवानं. आणि ते काढल्यानंतर एखादा झाडले किंवा तुळशीले गाली देवानं. असं तुमले खाना नसती तर गायले घालले खादा ते चांगलंच शिवा. पण इंदळ घेऊ नका. मला व्हिडिओ लाईक करा आणि पाच जा. लाईक